नमस्कार, मी नम्रता. पाटील रसोई आणि आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज मी आपल्याला मूग आणि मटकीचे कुरकुरीत वडे कसे बनवायचे ते दाखवणार आहे. वडे बनवण्यासाठी मी इथे मटकी, मूग आणि चणा डाळ घेतलेली आहे 1-1 वाटी. चणा डाळ थोडीशी कमी घेतल्याने 7 ते 8 तास आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचे म्हणजे चांगले भिजतात. त्याच्यानंतर मिरची, अद्रक, कोथिंबीर आणि कढीपत्ता लागणार आहे. आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मिरची टाकायची आहे पहिल्यांदा. अद्रक टाकायचं आहे. मिरची तुम्ही आपल्या आवडीनुसार घ्या, किती तिखट खाता त्या हिशोबाने टाकायचं. थोडेसे तिखट बनवले ना तर हे वडे छान लागतात. आता मूग भिजवलेले टाकून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर चण्याची डाळ, मटकी हे सगळं टाकून आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे आणि पाणी पूर्ण काढून टाकायचं आहे मूग मटकीमधलं. हे बघा असं जाडसर वाटून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही आहे. आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आपल्याला. चण्याच्या डाळीच्या ऐवजी तुम्ही मुगाची डाळसुद्धा वापरू शकता. आता याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे हळद पावडर, धना पावडर, जिरा पावडर किंवा तुम्ही वाटताना अख्खा धना आणि जिरं वापरला तरी चालेल. पण वाटताना टाका मग. चिमूटभर हिंग टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. कढीपत्ता आपल्याला एकदम बारीक कापून टाकायचा याच्यामध्ये. थोडासा जास्त वापरा. माझ्याकडे आता कमी होता म्हणून मी थोडासाच वापरला आहे. आणि थोडीशी कोथिंबीर बारीक कापलेली. आता हे सगळं आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. टेस्ट करून मीठ लागलं तर टाकायचं. आधीच मीठ जास्त टाकायचं नाही. हे बघा आता वडे करून घ्यायचे आहेत. मिश्रण अजिबात पातळ झालेलं नाही. त्याच्यातलं पाणी मूग मटकीतलं पूर्ण काढलं ना तर आपलं मिश्रण व्यवस्थित राहतं. जर मिश्रण पातळ झालं ना तर वडे कुरकुरीत होणार नाही, नरम पडतील. तर ह्या पद्धतीने वडे करून घ्यायचे पहिल्यांदाच. तर माझे 7 वडे झालेले आहे एवढ्या मिश्रणामध्ये. आता तेल गरम करून आपल्याला हे वडे चांगले कुरकुरीत होईपर्यंत, त्याचा कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायचे. आणि तेल पण खूप कडकडीत तापवायचं नाही. थोडं मीडियम गरम झालं की वडे टाकायचेत आणि तळून घ्यायचे. तर 2-3 मिनटं पहिल्यांदा थांबायचं आहे. थोडासा गॅस मोठा करायचा आहे. तर हे बघा असं हलायला लागले वडे आता. आता आपल्याला वडे पलटी करून घ्यायचे. आणि मूग मटकीमध्ये भरपूर प्रोटीन असतं. त्याच्यामुळे जे प्रोटीन असतं ना त्याला थोडीशी चव कमी असते म्हणून मिरची, अद्रक थोडंसं जास्त वापरायचं. हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत. पार आतपर्यंत तळले जातील. गॅस नंतर बारीक करायचं आहे. आता वडे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर पाऊस चालू असला ना तर असं तळणीचे पदार्थ आपल्याला खूप खावेसे वाटते. तर हे वडे पण तुम्ही ह्या पद्धतीने बनवून खा. एकदम कुरकुरीत होतात. 1-2 तास टिकतात. टिश्यू पेपरवर ठेवायचे म्हणजे त्याच्यातलं तेल सगळं निघून जातं. वडे दाखवते किती कुरकुरीत झालेत ते. आणि तोडून पण दाखवते. आणि सॉस किंवा चटणीबरोबर फार छान लागतात. तर संध्याकाळच्या नाश्त्याला काय वेगळं बनवायचं असेल ना तर हे असे मूग डाळ आणि मटकीचे वडे तुम्ही बनवून बघा. फार छान लागतात खायला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल